सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. 2 मार्च 2026 सोमवार दिवशी हुताशनी पौर्णिमा म्हणजेच फाल्गुन पौर्णिमा, होळी पौर्णिमा आलेली आहे. तर पौर्णिमा प्रारंभ होणार आहे संध्याकाळी 2 मार्चला संध्याकाळी 5:55 ही पौर्णिमा तिथी प्रारंभ होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी 3 मार्च रोजी सायंकाळी 5:07 ही पौर्णिमा तिथी संपणार आहे. बऱ्याच लोकांकडून तुम्ही ऐकलेलं असेल की होळीला, यंदाच्या होळीला चंद्रग्रहण आलेलं आहे. तर नाही, चंद्रग्रहण हे 3 तारखेला धुलिवंदनच्या दिवशी असणार आहे. दुपारी 3:20 ते संध्याकाळी 6:48 असा 3.25 तासाचं हे चंद्रग्रहण असणार आहे. मोठं चंद्रग्रहण आहे, पण होळी सणावर चंद्रग्रहणाचा कुठलाही वाईट परिणाम नसून आपल्याला होळी दहन म्हणजेच प्रज्वलित होळी करायची आहे. ती 2 मार्च रोजीच करायची आहे. संध्याकाळी 6 वाजेपासून ते रात्री 9-10 वाजेपर्यंत तुम्ही अगदी आनंदाने होळीचे दहन करू शकता, पूजन करू शकता. नैवेद्य, पाणी, सर्व पूजा वगैरे आपल्याला होळीची 2 मार्चला संध्याकाळी 6 वाजेपासून रात्रीच्या 10-10:30 वाजले तुम्हाला चालेल. अगदी शुभ मुहूर्त आहे. दुसऱ्या दिवशी सूर्योदयापासून ते संध्याकाळी 6:48 चंद्रग्रहणाचे वेद नियम सर्वांनी जरूर पाळा. ज्यांना म्हणजे ज्या गर्भवती महिला असतील, अशक्त, लहान लेकरं, त्यांनी यावर्षी धुलिवंदन वगैरे नाही खेळला. तुम्ही 8 मार्चला रंगपंचमीचा उत्सव खेळला तुम्ही तरीही चालेल. बाहेर निघू नका, शांत घरात बसा. तुम्ही जर वेद नियम पाळता, मोठ्यांचं ऐकतात, तर आवर्जून गर्भवती महिला असतील, अशक्त व्यक्ती आणि ज्यांना हे चंद्रग्रहण अशुभ ठरणार आहे अशा राशीच्या लोकांनी सुद्धा आणि लहान लेकरं असतील त्यांनी सर्वांनी धुलिवंदनच्या दिवशी 3 मार्च रोजी चंद्रग्रहण लागल्यावर घरात बसा. थोडे का होईना वेद नियम पाळले तर काही बिघडत नाही. शांत बसा, नामस्मरण करा. तुम्ही ज्या देवांना, इष्टदेवतांना मानतात त्या देवांचं पूजन करा. जप, तप, ध्यान, नामस्मरण एवढ्या गोष्टी केल्या. तुम्ही देवपूजा करू शकता, स्नान करू शकतात. या काळात सर्व म्हणजे आपण जर देवांची सेवा केली तर 1000 पटीने आपल्याला पुण्यफळ मिळत असतं. आणि जे मंत्र, स्तोत्र आपण या ग्रहणाच्या काळात आपण बोलतो, पठण करतो ना, तर उजळून निघतात असं म्हटलं जातं. म्हणून या वेळात, या काळात, चंद्रग्रहणाच्या काळात 3.25 तासाचं हे मोठं चंद्रग्रहण आलेलं आहे. तर 3 मार्च रोजी दुपारी 3:20 ते संध्याकाळी 6:48 हे असं चंद्रग्रहण असणार आहे. 3 तारखेला सकाळी सूर्य उगवण्यापासून ते संध्याकाळपर्यंत या चंद्रग्रहणाचे वेद नियम सर्वांनी जरूर पाळायचे आहे. तर होळी पौर्णिमा म्हणजेच हुताशनी पौर्णिमा, फाल्गुन पौर्णिमा या दिवशी आपण होलिका उत्सव साजरा करतो. तर हा सण कसा साजरा करतात? आता बरेचशा लोकांना मनात प्रश्न पडलेला असेल की 3 तारखेला उदय तिथीनुसार ही फाल्गुन पौर्णिमा आल्यामुळे आपण 2 तारखेला कशी बरं होळी साजरी करत आहोत? तर होळीचा सण एकमेव असा सण आहे जो आपण संध्याकाळ नंतर, प्रदोष काळानंतर साजरा करत असतो. तर होळी पौर्णिमा ही 5:55 2 तारखेला 5:55 ही पौर्णिमा तिथी संध्याकाळी प्रारंभ होणार आहे आणि 3 मार्च रोजी संध्याकाळी 5:07 ही पौर्णिमा ही समाप्त होणार असल्यामुळे आपल्याला प्रदोष काळात 2 तारखेला 2 मार्च 2026 सोमवार दिवशीच होळीचं दहन करायचं आहे, उत्सव साजरा करायचा आहे. आणि तसं पण 3 तारखेला हे चंद्रग्रहण आल्यामुळे आपल्याला 2 तारखेलाच होळीचा सण साजरा करायचा आहे. तर हा सण अगदी शास्त्रानुसार पारंपरिकरित्या कसा साजरा करावा? तर या दिवशी अंगणातील थोडी जागा सारवून घ्यायची आहे. तुम्हाला जिथं होळी साजरी करायची आहे
ती जागा थोडीशी सारवून घ्यायची आहे. त्याभोवती रांगोळी काढून घ्यायची. मध्यभागी शेणाच्या गोवऱ्या, त्यात एरंडाची फांदी लावली जाते, म्हणजे एरंडाचा एक दांडा उभा केला जातो. त्याच्या भोवती लाकडे गोवऱ्या रचल्या जातात. त्याची पूजा करायची. पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायचा. त्याचबरोबर सगळे गाव मिळून गोवऱ्या लाकडे गोळा करून तुम्ही सार्वजनिक ठिकाणी होळीसुद्धा करू शकता. तिची सर्वांनी मिळून पूजा करावी. नंतर त्यात प्रत्येक कुटुंबाने एक नारळ जरूर अर्पण करायचा. आता नारळ अर्पण करताना कसा करायचा? महिलांनो, दादांनो, आपल्या घरातून एक नारळ घ्यायचा आहे आणि शेंडी आपल्या घरात आली पाहिजे, म्हणजे हातांच्या वर आली पाहिजे. अशा दोन्ही हातात तो नारळ पकडायचा. आपल्या घराच्या शेवटच्या खोलीपासून तो नारळ पकडायचा दोन्ही हातात. हा उपाय, ही सेवा महिला करू शकतात, पुरुष दादा करू शकता, कुणीही केली तरीही चालेल. तो नारळ घ्यायचा. मनात तुमच्या ज्या इच्छा असतील, ज्या समस्या असतील, भगवान श्री हरी विष्णूंना तुम्हाला सांगायच्या आहे. संपूर्ण घरात तो नारळ फिरवून घ्यायचा आहे आणि सरळ जाऊन जळत्या होळीत तुम्ही तो नारळ अर्पण करायचा आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही नारळ अर्पण केला ना, तर तुमच्या घरात ज्या अडीअडचणी असतील, तुमच्यावर काही संकट असेल, समस्या असतील, भगवान श्री हरी विष्णू एका क्षणात त्या समस्यातून मार्ग मिळवून देतील. सर्व समस्या नष्ट होईल. जसा जसा तो नारळ होळीत जळतो तशा तुमच्या सर्व समस्या नष्ट होतात, जळून खाक होतात. म्हणून प्रत्येकाने होळी पौर्णिमेला म्हणजेच होळीत एक नारळ जरूर अर्पण करावा. आता होळी का साजरी केली जाते बरं? छोटीशी कथा सांगते. हिरण्यकश्यपूचा मुलगा भक्त प्रल्हाद हा विष्णूंचा, भगवान श्री हरी विष्णूंचा लाडका भक्त होता. हिरण्यकश्यपूने त्यांचा छळ केला. प्रल्हादाने श्रीकृष्णांचे नाव घेऊ नये म्हणून हिरण्यकश्यपूने त्याला उंच कड्यावरून खाली फेकून दिले, खाली टाकले, उकळत्या तेलाच्या कढईत टाकले. तरीही भक्त प्रल्हादावर त्याचा काही एक परिणाम झाला नाही. तो तसाच्या तसा राहिला. शेवटी हिरण्यकश्यपूची बहीण म्हणाली, मला वर लाभल्यामुळे, मला आशीर्वाद लाभल्यामुळे अग्नीपासून मला कोणतेही भय नाही. मी जळणार नाही कधीच. मी प्रल्हादाला घेऊन अग्नीत बसते. त्याप्रमाणे हिरण्यकश्यपूची बहीण हुंडा प्रल्हादाला मांडीवर घेऊन अग्नीत बसली. सभोवती गोवऱ्या रचून पेटवले गेले. पण काय आश्चर्य, वर मिळालेली हुंडा अग्नीत जळून भस्म झाली, तर भक्त प्रल्हाद मात्र अग्नीतून सुखरूप बाहेर आला. जे वाईट होते ते जळून गेले, जे अस्सल होते ते तापवून शुद्ध बनले. प्रल्हादाची जणू ही अग्नी परीक्षाच होती. त्याच प्रसंगाची आठवण म्हणून होळी पेटवली जाते. बघा, होळीत जे वाईट आहे ते जळून खाक होतं आणि सत्याचाच विजय होतो. म्हणून होळीच्या दिवशी नक्की मनोभावे महिलांनो, दादांनो, पूजा करा. हळदी, कुंकू, फुलं, अक्षता वाहून होळीची पूजा करा. महिलांनो, एक दिवा मुलांची प्रगती व्हावी, मुलांवर कसलंही अकाली संकट येऊ नये म्हणून होळीजवळ तुम्ही एक दिवा लावू शकता. होळीची नीट पूजा करायची आहे. पाणी फिरवून तुम्हाला 3 प्रदक्षिणा घाला, 5 घाला, 7 घाला. होळीला पाणी फिरवून प्रदक्षिणा जरूर घाला. मुलांकडून सुद्धा ही सेवा करून घ्या. मनोभावे होळीला नमस्कार करायचा आहे आणि कुटुंबाकडून एक नारळ होळीला जरूर अर्पण करायचा आहे. आता होळीच्या दिवशी आपल्याला काही उपाय, तोडगे जरूर करायचे आहे. महिलांनो, दादांनो, जरूर करा. जे काही मागे संकट असेल, पीडा असेल, अडचणी असेल, संपूर्ण नष्ट होईल. होळीच्या पवित्र अग्नीत सगळ्या अडचणी संपून जातील, नष्ट होईल, जळून खाक होईल. कुणी शत्रू वगैरे विनाकारण त्रास देत असेल, नजर बाधा लावत असेल, काही बाहेरील बाधा वगैरे करण्याचा तुमच्यावर प्रयत्न करत असेल, जळून खाक होईल आणि भगवान श्री हरी विष्णूंची भरभरून कृपा होईल. असे काही उपाय आणि तोडगे जरूर करायचा आहे. तर होळी पौर्णिमा जरी संध्याकाळी प्रारंभ होणार आहे, तरी पण सकाळपासून उपाय तोडगे जरूर करा. तर होळी पौर्णिमेला लवकर उठायचं आहे आणि आंघोळीच्या पाण्यात, अगदी लहान लेकरांपासून सगळ्यांनी हा उपाय करा.
आंघोळीच्या पाण्यात थोडंसं गंगाजल टाका, थोडंसं गोमूत्र टाका, थोडंसं खडं मीठ टाकायचं आहे आणि बारीकसा खडा तुरटीचा टाकायचा आहे. तुरटी इतकी प्रभावी असते की सगळी नकारात्मकता खेचून घेण्याची ताकद तुरटीमध्ये आहे आणि तुमचा चंद्र मजबूत बनवेल. तुरटी तुमचा शुक्र ग्रह मजबूत बनवेल आणि ज्याचा चंद्र शुक्र गुरु ग्रह मजबूत असतो त्याला या जगात लक्ष्मी मातेकडून सर्व काही इच्छित फलप्राप्ती होते. म्हणून या दिवशी होळी पौर्णिमेला सकाळीच हे आंघोळीचा उपाय जरूर करा. राहून गेला तर तुम्ही दुसऱ्या दिवशी 3 तारखेला सुद्धा याच वस्तू थोडं खडं मीठ, गंगाजल, तुमच्याकडं गोमूत्र असेल जरूर टाका आणि थोडंसं बारीकसा खडा तुरटीचा आवर्जून टाका. कितीही मोठा शत्रू असेल तुम्हाला विनाकारण त्रास देत असेल तुरटी या वस्तू पाण्यात टाकताना भगवान श्री हरी विष्णूंचं तुम्हाला नामस्मरण करायचं आहे आणि मग आंघोळीचा उपाय करायचा आहे. लहान लेकरांना सुद्धा तुम्ही उपाय करू शकता. हा महिलांनो, होळीच्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी चंद्रग्रहण आहे त्या दिवशी सुद्धा एक पवित्र पाणी आपल्या घरात दारात शिंपडून द्यायचं आहे. काय करायचं आहे? आंघोळीनंतर हा उपाय करा. थोडंसं पाणी घ्यायचं आहे, चिमूटभर हळद टाकायची आहे, गोमूत्र टाका, गंगाजल टाका, गुलाबजल टाका. या सर्व वस्तू तुम्हाला लागणारच आहे आणि या सर्व वस्तू आपल्याकडं हव्याच आहे. तर या सर्व वस्तू पाण्यात टाकायचं आहे. एक कापराची वडी बारीक करून टाकायची आहे. सर्व पाण्यात मिक्स करा. हळद, गोमूत्र, गुलाबजल, गंगाजल, कापूर वडी या सर्व वस्तू पाण्यात मिक्स करायच्या, 5ही वस्तू. आणि ते पाणी तुम्हाला तुमच्याकडं स्प्रे बॉटल असेल किंवा हाताने जरी तुळशी पत्राने शिंपडून दिलं तरीही चालेल. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप सर्वांनी करा. नाही काही जमलं ना, भगवान श्री हरी विष्णूंचा जप करा. कितीही संकटात असाल त्यातून बाहेर काढतील तुम्हाला भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा होणार आहे आपल्यावर. म्हणून मंत्र जप चालूच ठेवायचे आहे दोन्ही दिवस, होळीच्या दिवशी सुद्धा आणि चंद्रग्रहणाच्या दिवशी सुद्धा मंत्र जप चालूच ठेवायचे आहे. आणि हे पाणी महिलांनो 2-3 वेळा शिंपडावं लागलं ना तुम्हाला चालेल. होळीच्या सकाळी शिंपडा, संध्याकाळी शिंपडा. पुन्हा दुसऱ्या दिवशी 3 तारखेला चंद्रग्रहण लागणार आहे, वेद लागणार आहे. ते वेद लागताबरोबर जरी तुम्ही पाणी शिंपडून दिलं घरात चालेल. आणि जेव्हा चंद्रग्रहण संपणार आहे ना संध्याकाळी 3 तारखेला संध्याकाळी 6:48 तेव्हा सुद्धा आपल्या घरात तुळशी पत्राने थोडं थोडं हे पाणी शिंपडून द्या. नावाला सुद्धा तुमच्या घरात कुठली नकारात्मकता उरणार नाही. तुमच्या घरात सकारात्मकता येईल, दैवी अनुभव येतील. म्हणून तुळशीचा हा उपाय म्हणजे तुळशी पत्राने हे पवित्र पाणी घरात जरूर शिंपडा. होळीला, धुलीवंदनला तुळशीला हात लावू नका. तुम्ही आता पूजा वगैरे करण्यासाठी हात लावू शकता. काही महिला म्हणतील मग हातच लावायचं नाही का? तर अशा गोष्टी नाही. हात लावा, पाणी टाका, पाणी अर्पण करा, तुपाचा दिवा लावा, हळदी कुंकू फुलं वाहून तुळशी मातेची पूजा करा. पण तुळस तोडू नका. तुळशीचे उपाय वगैरे करण्यासाठी आता ग्रहण आहे, आपण पाण्यात जेवणात तुळस तर टाकणारच आहोत. म्हणजे आपल्याला जेवण किंवा पाणी आपल्याला टाकून द्यावं लागणार नाही. ग्रहणाचे कुठलेही परिणाम आपल्या जेवणावर पाण्यावर होणार नाही. म्हणून तुळस तर आपल्याला लागणारच आहे. आणि होळीला तर आपण भगवान श्री हरी विष्णूंना तुळस अर्पण करणारच आहोत. तर तुळशीची व्यवस्था आधीच करून ठेवा. आधीच तुळस तोडून ठेवायची आहे. नाही तर तुम्ही फुलवाल्या दादांकडून विकत आणली तरीही चालेल. होळीला सोमवार आलेला आहे. महादेवांच्या मंदिरात अगदी रात्रीच्या 7-8 वाजेपर्यंत गेलात ना तुम्ही, 2 मार्चला प्रदोष काळानंतर अगदीच्या रात्री 8 वाजेपर्यंत जरी गेलात तुम्ही तरीही चालेल. पण महादेवांना अभिषेक जरूर करा. साध्या पाण्याने सुद्धा महादेव भोलेनाथ इतके प्रसन्न होतात की आपली झोळी भरभरून देतात. होळी पौर्णिमेला महादेवांची ही सेवा सर्वांनी जरूर करा. महादेवांना अभिषेक करा. एक का होईना बेलाचं पान अर्पण करा, पांढरी फुलं अर्पण करा. तिथून घरी येताना सुद्धा तीर्थ जलाधारीचे इथून थोडंसं तीर्थ घरी घेऊन यायचं आहे आणि प्रत्येकाने थोडं थोडं तीर्थ जरूर प्यायचं आहे. कसलेही वाईट म्हणजे तुमच्या आयुष्यात जे काही वाईट असेल, नकारात्मकता असेल, संपूर्ण नष्ट होईल आणि दोन्ही तिन्ही देवतांची आपल्यावर कृपा होणार आहे. होळी सण तर भगवान श्री हरी विष्णूंचाच आपण मानत असतो. या दिवशी भगवान श्री हरी विष्णूंची सेवा तर आपण
आपण करतो, पण होळी सण भगवान भोलेनाथांची सेवा करून आपल्याला साजरा करायचा आहे. म्हणून महादेवांच्या मंदिरात जरूर जा. महिलांनो, दादांनो, महादेवांच्या शिवपिंडीजवळ एखाद्या कोपऱ्यात आपल्या दिव्यामुळे कुणाला त्रास होणार नाही अशा कोपऱ्यात एक तुपाचा दिवा जरूर लावून या. गाईच्या तुपाचा दिवा जरूर लावून यायचा आहे. त्या तुपाच्या दिव्यात एक कापराचा तुकडा, अगदी बारीक जरी टाकला ना चालेल, पण एक कापराचा तुकडा जरूर ठेवून आणि मग तो दिवा प्रज्वलित करा. तुमच्या ज्या इच्छा असतील त्या बोलून घ्या आणि महादेवांसमोर एक दिवा जरूर प्रज्वलित करा. आता होळीची पूजा करण्या अगोदर महिलांनो, तुळशीजवळ दिवा लावतच असतो आपण संध्याकाळी, तर एक चौमुखी दिवा तुम्हाला मुख्य दाराशी सुद्धा लावायचा आहे आणि मग बाहेर जाऊन तुम्हाला होळी मातेची पूजा करायची आहे. तर एक मातीची पंती जरी घेतली तरीही चालेल. त्यात दुहेरी वात टाकायची आहे, लांब वात टाकायची आहे. अशा 4 वाती टाका. जे तेल देवांसाठी दिव्यांसाठी वापरतात ते तेल टाका. एखाद्या कागदावर, एखाद्या ताटलीत तो दिवा ठेवायचा आहे. माता लक्ष्मीचं नामस्मरण करा. दिव्याला हळदी कुंकू अक्षता वाहून दिव्याची पूजा करा आणि आपल्या मुख्य दाराशी उजव्या साईडला डाव्या साईडला बघू नका, तुम्हाला जिथं जागा मिळेल ना तिथं तो दिवा प्रज्वलित करायचा आहे. उंबरठ्याला हात लावून तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि उंबरठ्यावर सुद्धा एक मातीच्या पंतीत थोडेसे तांदूळ, अख्खे तांदूळ घ्यायचे. त्यात 5 लवंग चांगल्या फुलाच्या बघून घ्या. थोडीशी पिवळी मोहरी असेल तर पिवळी मोहरीची मुठभर ठेवा आणि 2 कापराच्या वड्या ठेवायच्या आहे. कोपऱ्यात ठेवा, कुणाचा पाय लागणार नाही अशा ठिकाणी. आणि मग तुम्हाला होळीची पूजा करायला जायचं आहे. कळालं असेल माझ्या सर्व मैत्रिणींना. एक चौमुखी दिवा दाराशी लावा आणि आपल्या उंबरठ्यावर मातीच्या पंतीत थोडे तांदूळ, 5 लवंग, 1-2 कापराच्या वड्या आणि थोडीशी पिवळी मोहरी या वस्तू ठेवून मग होळीची पूजा करायला जा. होळी मातेची पूजा करून आल्यानंतर घरात तुम्ही याल तर तेव्हा आपल्या उंबरठ्यावर या वस्तू तुम्हाला जाळून टाकायच्या आहे. खूप शुभ परिणाम तुम्हाला तुमच्या आयुष्यात दिसून येतील. मुलाबाळांना काही अडीअडचणी असतील, घरात मुलं मोठी झालेली आहे, मग मुलगा असो मुलगी असो, लग्नकार्यात अडीअडचणी येतात, शिक्षणात नोकरीत अडीअडचणी येतात, तुम्ही जे कष्ट घेताय त्यात अडीअडचणी येत आहे, पैसा घरात येत नाही, पैसा टिकत नाही, आरोग्य नीट नाही, कुठलीही तक्रार तुम्हाला राहणार नाही. सर्व तुमच्या म्हणजे मनातल्या इच्छा पूर्ण होणारा हा उपाय आहे. होळीची पूजा करण्या अगोदर उंबरठ्यावर या वस्तू ठेवा आणि होळीची पूजा करून आल्यानंतर त्या वस्तू उंबरठ्यावर येण्या जाण्याच्या रस्त्यात उंबरठ्यावर जाळून टाकायच्या आहे. 2 मिनटं कुणाला ये जाय करायला लावू नका. त्या वस्तू जाळून टाकायच्या आहे. नंतर त्या वस्तू तुम्ही निर्माल्यात टाका. पुन्हा ती पंती तुम्ही वापरू शकतात. सुंदर उपाय आहे. अनुभव नक्की येईल सोन्यासारखे तुम्हाला. महिलांनो, करून तर बघा. होळी पौर्णिमेला माता लक्ष्मी आपली कुलस्वामिनी असेल, तुम्ही त्या फोटो असेल माता लक्ष्मीचा किंवा तुमच्या कुलस्वामिनीचा, श्रीयंत्र असेल, टाक असेल, त्यावर कुंकुमार्चन जरूर करा. 11 वेळा करा महिलांनो, 21 वेळा करा. पण होळी पौर्णिमा, फाल्गुन पौर्णिमा, हुताशनी पौर्णिमा मोठी पौर्णिमा आहे. देवी आईला तुम्हाला पानाचा विडा अर्पण करायचा असेल, पुरणाचा नैवेद्य तर आपण देवी आईला दाखवणारच आणि मग बाहेर जाऊन होळी मातेला नैवेद्य दाखवणार. तर जेव्हा नैवेद्य दाखवतो पूर्णावरणाचा तेव्हा गोड पानाचा विडा जरूर चढवावा. नंतर तो पानाचा विडा तुम्ही पती पत्नीने किंवा घरात सर्वांनी प्रसाद स्वरूप खाल्ला तरीही चालेल. देवी आईला तुम्हाला लवंग अर्पण करायच्या असेल तर 11 लवंग अर्पण करा. दुसऱ्या दिवशी चंद्रग्रहण वगैरे संपल्यानंतर त्या लवंगा तुम्ही देवघरातून काढून घ्या. एका लाल कपड्यात 1 रुपयाचं नाणं त्याबरोबर ठेवा आणि तुमच्या तिजोरीत ठेवा. कशालाच कधी कमी पडणार नाही. लक्ष्मी माता तुमच्यावर इतकी प्रसन्न राहील की कुठलीच म्हणजे तुमची इच्छा बाकी ठेवणार नाही. मग घर असेल, ऐश्वर्य, सुख, संपत्ती, मुलांची प्रगती, प्रत्येक कामात यश, प्रगती, सर्व तुमच्या इच्छा लक्ष्मी नारायण पूर्ण करतील. जेवढ्या सेवा होतील ना महिलांनो तेवढ्या जरूर करा. महालक्ष्मी अष्टकाचा पाठ 1 वेळा करा, 8 वेळा करा, 16 वेळा करा, पण हुताशनी पौर्णिमेला, होळी पौर्णिमेला संध्याकाळी जरूर करा.
एक वेळा विष्णू सहस्त्र नामावली जरूर पठण करा किंवा तुम्ही यूट्यूबवर लावून दिलं ना, साक्षात श्रीहरी विष्णू तुम्हाला दर्शन देऊन जातील. व्यंकटेश स्तोत्र पठण करता येईल तर जरूर करा. मान्य आहे पूर्णावरणाचा नैवेद्य करताना नाही वेळ मिळणार तुम्हाला, पण तुम्ही यूट्यूबवर तर ऐकू शकता. घरात जरासं मोठ्या स्वरात लावून द्या. आपल्या वास्तूला सुद्धा भगवान श्री हरी विष्णूंची ही सेवा ऐकायला द्या, म्हणजे आपली वास्तूसुद्धा नेहमी प्रसन्न राहील आणि कधीच कुणाची नजरबाधा आपल्या घरादाराला लागणार नाही. भगवान श्री हरी विष्णूंची, माता लक्ष्मीची ही सेवा आपल्या घरात झालीच पाहिजे. महिलांनो, दादांनो, जरूर करा.